नमस्ते सर्वांना. तर पहा सीटेट परीक्षेविषयीची महत्त्वाची अपडेट आहे. तर सीटेट साठीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची मुदत ही 18 तारीख ही होती आणि पहा आपण परवा दिवशी सुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकला होता की सीटेटचे फॉर्म हे लवकरात लवकर भरून घ्या, कारण शक्यता या ठिकाणी जी मुदतवाढ आहे ती मिळणार नाही. तर बघा आज या ठिकाणी तुम्ही वेबसाईटला बघितलं तर फॉर्म ही भरता येत नाहीत. म्हणजे तुम्हाला दिसेल की जे फॉर्म भरण्याची मुदत आहे ती संपलेली तुम्हाला दिसेल. ऑनलाईन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म इज ओव्हर, म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन पण करता येत नाही. आणि जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याची जी माहिती आहे की पुढचा जो फॉर्म आहे तो भरला जात नाही. म्हणजे शेवटी आज या ठिकाणी मुदत आहे ती संपलेली आहे. आता या ठिकाणी बघा हे मागं सुद्धा एकदा झालं होतं आणि प्रत्येक वेळेस म्हणजे एक 5-6 दिवसांची मुदतवाढ ही दिली जाते. आता आज या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल की समजा आजच्या दिवसामध्ये मुदतवाढ मिळते का. जर आज नाही मुदतवाढ मिळाली तर मुदतवाढ मिळणार नाही. आणि मग तुम्हाला 23 तारखेपासून जर तुमच्या अर्जामध्ये काही म्हणजे करेक्शन असेल किंवा काही समजा प्रॉब्लेम झालेला असेल, तुम्ही नावामध्ये वगैरे किंवा विषय तुम्हाला निवडायचे असतील किंवा वेगळा भाषेविषयी तुम्हाला बदलायचे असतील तर ते बदल हे तुम्ही म्हणजे जो काही नियोजित वेळापत्रक दिलेला आहे 23 तारखेपासून ते 23 तारखेपासून तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येईल. परंतु या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे की या ठिकाणी मला असं वाटतं की कदाचित याच्यामध्ये बदल होऊ शकतो, डेट वाढू शकते. तर फक्त डेट वाढेल किंवा नाही हे मात्र अजून निश्चित नाही, परंतु वाढू शकते. जर समजा वाढली तर त्याबद्दल अपडेट दिली जाईल. त्यावेळेस तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो ज्यांना भरायचा असेल त्यांनी भरा. परंतु जर नाही वाढली तर मग त्याच्यावरती म्हणजे आपण काही करू शकत नाही. कारण शेवटी मी परवा दिवशी व्हिडिओ बनवून सुद्धा सांगितलं होतं की शेवटच्या दिवसाची वाट नका बघू. म्हणजे काल रात्री सुद्धा बरेच जण फॉर्म भरायचा प्रयत्न करत होते, परंतु फॉर्म हा सबमिट होत नव्हता. आणि हे कशामुळे होतं तर सर्व्हरला लोड आला की मग तुमचे फॉर्म किंवा जी माहिती आहे ते ऍक्सेप्ट केली जात नाही किंवा फॉर्म सेव्ह होत नसतो. त्याच्यामुळे शेवटच्या दिवशी फॉर्म भरायचा नसतो, हे एक महत्वाचं. आणि जर या ठिकाणी मुदत वाढ झाली तर त्या संदर्भात अपडेट दिली जाईल आणि मग तुम्ही फॉर्म किंवा तुमचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं असेल तर ते पटकन तुम्ही करून तुमचा फॉर्म सबमिट करून घेऊ शकता. तर हीच एक महत्वाची अपडेट या ठिकाणी सीटेटचा फॉर्म भरण्याची काल शेवटची मुदत होती आणि ती संपलेली आहे आणि त्याच्याबद्दल अजून कुठलंही परिपत्रक आलेलं नाही. ते आलं की या ठिकाणी आपण कळूया आणि नंतर तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकता. आणि जर नाही झाला तर मग आता ज्यावेळेस नंतरची सीटेट होईल त्याच्या वेळेस तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरता येतील. आणि जर समजा मुदतवाढ नाही झाली तर ज्यांचे करेक्शन आहे त्यांनी मग आपल्या नियोजित टायमिंग प्रमाणे 23 तारखेपासून तुम्हाला करेक्शनची विंडो ओपन होईल. म्हणजे 2-3 दिवसानंतर ओपन होईल. त्यावेळेस तुम्ही तुमचं करेक्शन जे पाहिजे असेल ते करेक्शन करू शकता. तर सीटेट संदर्भामध्ये योग्य गायडन्ससाठी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला चॅनल सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला बॅच वगैरे जॉईन करायचे असेल सीटेटच्या तयारीसाठी तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक मिळून जाईल. तुम्हाला सगळ्या विषयाची तयारी अगदी सगळे विषय तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवले जात आहेत. तर रायझिंग टीचर नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यावर तुम्ही बॅच जॉईन करा आणि तुमची तयारी सुरू ठेवा. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, माहिती पण वाटला असेल, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. सर्वांना धन्यवाद.